नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद. आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भाग 1 मध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान 2 मधील पहिल्या पाठामधील काही भाग आपण शिकलेला होता. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन याविषयी आपण माहिती बघितली होती. आणि त्यापुढील महत्त्वाचा दुसरा टप्पा जो आहे सबटायटल किंवा त्याचा उपघटक जो समोरचा आहे तो आपण शिकणार आहोत. तो आहे इव्होल्यूशन, उत्क्रांती ज्याला आपण म्हणतो. याविषयी आपल्याला या भागामध्ये शिकायचं आहे. ॲक्च्युली या सृष्टीमध्ये सजीवांची निर्मिती कशी झाली, हजारो वर्षापूर्वी या सृष्टीची रचना कशी होती, सजीव आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने होत गेलेले बदल यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी मांडलेले वेगवेगळे सिद्धांत, थेरी ऑफ इव्होल्यूशन याविषयी सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. सर्वप्रथम आपल्याला इव्होल्यूशन म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे नेमकं काय हे कळणे महत्त्वाचं आहे. सो ॲक्च्युली व्हॉट इज इव्होल्यूशन? या सृष्टीमध्ये सजीवांची निर्मिती टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने होत गेली याविषयीची आपल्याला थोडक्यात माहिती इन अ ब्रीफ आपल्याला यामध्ये बघायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नाव just to see the definition of evolution are some important point. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट. इव्होल्यूशन ॲक्च्युली ही उत्क्रांती काय आहे? जर आपण थोडासा विचार केला तर या सृष्टीच्या निर्मितीमध्ये आपण 6वी 7वी 8वी 9वीपर्यंत आपण शिकलेले आहात की या सृष्टीमध्ये सर्वप्रथम सजीव सृष्टी असणारा एकमेव जर ग्रह कोणता असेल तर या सोलर सिस्टीममध्ये, सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा एक सजीव सृष्टी असलेला एक सुंदर ग्रह आहे. ज्यामध्ये सध्या तरी ज्या ग्रहावर तुमच्या आमच्यासारखे वनस्पती, प्राणी, इतर सजीव सृष्टी आपल्याला अनुभवायला मिळते. प्रश्न हा येतो की मग या पृथ्वीवर सर्वप्रथम जीव कसा निर्माण झाला? आणि जो पहिल्यांदा जीव निर्माण झाला असेल तो टप्प्याटप्प्याने हजारो, लाखो, करोडो वर्षानंतर त्याचे एक प्रगत सजीवांमध्ये रूपांतर कशा पद्धतीने होत गेले. आणि हा जो एक संपूर्ण पिरियड आहे, लॉंग ड्युरेशन आहे, या संपूर्ण एका सिंपल प्रोटोप्लाझम किंवा एकपेशीय अतिशय मूळ सजीव सृष्टीचा जो घटक आहे त्यापासून ही एवढी विविधता असणारी जी सृष्टी निर्माण झालेली आहे याला लाखो करोडो वर्ष लागलेले आहेत. आणि हा जो एक जर्नी आहे, हा एक प्रवास आहे एकंदरीत सजीव सृष्टीमधील, की सिंपल प्रोटोप्लाझम यापासून तर कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक जटिल सजीव सृष्टी निर्माण होण्याचा हा जो एक अतिशय लांब कालावधी आहे याला साधारणपणे इव्होल्यूशन म्हटलेलं आहे. तर यामध्ये काही महत्त्वाचे 3 पॉईंट्स आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. व्हॉट इज इव्होल्यूशन? तर पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला लक्षात येईल व्हॉट इज इव्होल्यूशन. सो इट इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. Then it is the very slow going process through which development of organism is achieved. And third point is that formation of new species due to the changes in a specific character of several generation of living organism. या 3 मुद्द्यांमध्ये लक्षात येईल की it is a gradual change occurring in a living organism over a long duration. सजीवांमध्ये जे बदल होत गेले हे अतिशय संथ गतीने होत गेलेले आहे. कुठलाही बदल सजीवांमध्ये हा अतिशय क्विकली झालेला नाही. कमी वेळामध्ये सजीव सृष्टीमध्ये या पृथ्वीवर, या युनिवर्समध्ये एकंदरीत जेव्हा आपण सजीव सृष्टीचा अभ्यास करतो तर कुठलाही जीव आज वर्तमान स्थितीमध्ये जी सजीव सृष्टी आपण बघतो या सृष्टीतील प्रत्येक जीव हा निसर्ग नियमाप्रमाणे वेगवेगळ्या सिद्धांताच्या आधारे जेव्हा आपण अभ्यास करतो तर हा कुठलाही जीव क्विक किंवा त्वरित या सृष्टीमध्ये निर्माण झालेला नाही आहे. त्याला हजारो लाखो वर्ष लागलेली आहेत. जे सृष्टीमध्ये सर्वप्रथम जो कोणी जीव निर्माण झाला असेल त्या जीवापासून कॉम्प्लेक्स जीव, जटिल सजीव निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय संथ गतीने आहे. आणि खास करून सजीवांमध्ये हे जे काही टप्प्याटप्प्याने झालेले बदल आहेत यासाठी करोडो वर्ष, लाखो वर्षाचा, मिलियन्स, बिलियन्स इयर हॅज गॉन, या प्रोसेसमध्ये वर्ष गेलेले आहेत. आणि म्हणून इट इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रूआउट विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. तर ही प्रोसेस अतिशय संथ गतीने, स्लो गोईंग प्रोसेस, ज्यामध्ये
एक पेशीपासून तर अनेक पेशीय बहुपेशीय जो जीव निर्माण झालेला आहे, अतिशय साध्या उदाहरणामध्ये आपण एक पेशीय सजीवांचा अभ्यास करताना जसं अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरामेशियम आहे, आपण हे नाव घेतो, ज्यांना कुठलाही आकार नसतो, एक स्पेसिफिक आकार नसतो, त्याच्यात वेल डेव्हलप कुठलंही सजीवांमध्ये इतर प्रगत सजीवांसारखे त्याच्यामध्ये ऑर्गन डेव्हलप नसतात. तर ते अतिशय सिंपल युनिसेल्युलर ज्याला आपण एकपेशीय जीव म्हणतो, ती सृष्टी म्हणजे ही अतिशय मूळची सृष्टी झाली. अतिशय सुरुवातीला बिगिनिंग म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला सजीवांचा विकास टप्प्याटप्प्याने होत होता, तर पहिल्यांदा जे काही सृष्टीमध्ये जीव निर्माण झाला असेल तो एक साधा एकपेशीय जीव पहिल्यांदा निर्माण झाला असावा, असं शास्त्रज्ञांचा सिद्धांत किंवा मत आहे. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रगती होत गेली आणि त्यामधून मग जटिल कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर जीव निर्माण झाले. तर हा जो कालखंड आहे, हा कालखंड 1 किंवा 2 वर्षाचा नाही, तर हजारो लाखो करोडो वर्ष या प्रोसेसमध्ये गेलेले आहेत, या प्रक्रियेमध्ये लागलेले आहेत. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे की या प्रक्रियेमध्ये सजीवांमध्ये जे बदल होत गेले टप्प्याटप्प्यानुसार, ही प्रोसेस अतिशय संथ गतीने चालणारी प्रोसेस, स्लो ग्रोविंग प्रोसेस. So that is why it is called, it is very slow going process through which the development of organism is achieved. And third point particularly we can explain in the evolution. याच्यामध्ये तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल की ओव्हरऑल काय झालेलं आहे शेवटी. म्हणजे एखाद्या साध्या पेशीपासून, ज्याला आपण सिंपल मटेरियल किंवा प्रोटोप्लाझम म्हणू आपण, ज्याच्यामध्ये कुठलेही डेव्हलप ऑर्गॅनिझम किंवा डेव्हलप ऑर्गनलीज नाही, पर्टिक्युलरली जो सेल प्रायमरी स्टेजमध्ये आहे, खास करून इथे उल्लेख आहे आपल्याला बघायचा आहे प्रोटोप्लाझम, ज्याला प्रायमरी पेशीद्रव्य ज्याला म्हणतो आपण. तर त्या पेशीद्रव्यापासून तर नवीन सजीवांची निर्मिती होत असताना फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे शेकडो सजीवांच्या पिढ्या या कालखंडांमध्ये गेल्यानंतर, हजारो वर्षाच्या प्रक्रियेनंतर एखाद्या जीवाचं, एखाद्या या सृष्टीमधील सजीवांचा अभ्यास करताना त्या सजीवांच्या रचनेमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल त्यांच्या फंक्शनल स्ट्रक्चरमध्ये जे टप्प्याटप्प्याने बदल होत गेले, एकदम एकाच पिढीत बदल झालेले नाहीत. सो त्यामध्ये अनेक पिढ्या गेल्यानंतर जो एक जीव निर्माण होत गेला, सिंपल एका युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर प्रगत जीव तयार होत गेला आणि ज्याला हजारो वर्ष लागले. एकंदरीत ही संपूर्ण संथ गतीने चालणारी सजीवसृष्टीमधील ही जी प्रक्रिया आहे, त्याला आपण उत्क्रांती म्हटलेलं आहे, इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन याचा अर्थ आपल्याला लक्षात आलं असेल की आज तुम्ही आम्ही जे आपण दिसतो, मानव ज्याला आपण म्हणतो, तर आपली जर हिस्ट्री जर बघितली तर आपण सुद्धा माकडापासून सजीवांशी किंवा माणसाचा जो आहे की माणूस ज्या पद्धतीने एक सजीव सृष्टीमध्ये प्रगत पुढच्या टप्प्यावर आलेला आहे, तर आपलं जर पूर्वज बघितले तर आपण सांगतो की आपण माकड, आपले वंशज माकड आहे असे आपण सांगतो, ओरिजिन. म्हणजे तात्पर्य असा की या सृष्टीमध्ये ज्या जीवांची निर्मिती प्रगत होत गेली टप्प्याटप्प्याने आणि त्यानंतर हजारो लाखो वर्षानंतर जो आज सजीव आपल्याला दिसतो, तर हा जो कालखंड आहे ओव्हरऑल, म्हणजे एका सिंपल पेशीपासून तर कॉम्प्लेक्स पेशीपर्यंत, म्हणजे एक साध्या पेशीपासून बहुपेशी सजीव निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे, याला आपण एकंदरीत इव्होल्युशन, उत्क्रांती म्हटलेलं आहे. आणि ही उत्क्रांती सर्व प्राणी, सर्व वनस्पती, मायक्रोब्स, जेवढे काही ज्या ठिकाणी या सृष्टीमध्ये सजीव असतील, या सर्व सजीवांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं उत्क्रांती, इव्होल्युशन घडून आलेलं दिसेल. आणि काळाच्या ओघामध्ये जे परिस्थितीशी जुळून राहिलेत, आपण डार्विनचा सिद्धांत शिकलेले आहात की बदलत्या काळानुरूप जे सजीव पर्यावरणाशी जुळलेत, अडॅप्टेशन झालं, त्यांच्यात शारीरिक बदल होऊन ते पर्यावरणाशी जुळले, ते टिकून राहिले. आणि जे पर्यावरणाशी जुळून घेऊ शकले नाहीत ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले. याचं उदाहरण आपण बघितलेले आहात. डायनासोरचं उदाहरण आपण नेहमी विज्ञान शिकताना देतो की कुठल्या मागील सृष्टीचा किंवा मागील
सजीव सृष्टीचा अभ्यास करताना एका विशिष्ट कालखंडामध्ये डायनासोरचे अस्तित्व होते, पण ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले. याचा अर्थ ते पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकले नाही. बदलत्या परिस्थितीनुरूप त्यांच्या शरीरामध्ये ती रचना तयार किंवा ते त्या पद्धतीने एक अडॅप्टेशन होऊ शकलं नाही आणि त्या अनुषंगाने ते जीव या सृष्टीतून नष्ट झाले. तर अशा अनेक प्रजाती वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये आहेत की जे काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत आणि जे काळाच्या ओघात टिकले, ज्यांच्यात बदल झाले, अडॅप्टेशन झालेलं आहे, ती सृष्टी पुढे पुढे जात आहे. त्यांच्यात चेंजेस आपल्याला दिसून येत आहेत. या सर्व प्रोसेसला इट इज अ लॉंग, ॲक्च्युअली इट्स टेक अ लॉंग ड्युरेशन. हा जो एक सर्वात लांब लचक किंवा अतिशय संत गतीने चालणारी आणि खूप काळ घेणारी ही जी प्रोसेस आहे, संत गतीने चालणारी सजीवांमधली जी ही डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे, याला आपण इव्होल्युशन म्हटलेलं आहे. मग या इव्होल्युशनच्या बाबतीमध्ये खास करून थेअरी ऑफ इव्होल्युशन काय म्हणते, मग सिद्धांत किंवा या इव्होल्युशनच्या बाबतीमध्ये जे सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत की तुम्ही आम्ही तर या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी या सृष्टीमध्ये कशी रचना होती हे आम्हाला माहीत नाही, परंतु शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे जो अभ्यास केलेला आहे की या सृष्टीमध्ये सजीव सृष्टी कशी निर्माण झाली, सजीवांची निर्मिती कशी झाली असावी, त्याला काही आधार वेगवेगळ्या एव्हिडन्सच्या आधारे शास्त्रज्ञांनी जो एक आधार मांडले, त्या अनुषंगाने जी थेरी तयार केली, या थेरीमध्ये खास करून आपल्याला लक्षात असणे गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू द थेरी ऑफ इव्होल्युशन एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज कॉल्ड ए प्रोटोप्लाझम, म्हणजे जो काही या सृष्टीमध्ये पहिल्यांदा जीव निर्माण झाला असेल. लक्षात घ्या, या ठिकाणी सजीव म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर खास करून लक्षात आलं पाहिजे की सजीव आपण बोलत आहोत म्हणजे फक्त आपणच सजीव नाही, तर या सृष्टीमध्ये हजारो लाखो प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत आणि सूक्ष्मजीवसुद्धा आहेत. म्हणजे सजीव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लक्षात आलं पाहिजे चित्र की या सृष्टीमध्ये केवळ माणूस किंवा मनुष्य किंवा आपल्याला दिसणारे प्राणीच सजीव नाहीत, तर या सृष्टीमध्ये हजारो लाखो प्रकारच्या आपल्याला स्पीसीज तुम्हाला वनस्पतीच्या मिळतील, लाखो प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतील, मायक्रोब्स आहेत जे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. तर अशा हजारो प्रजातींनी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. पण शेवटी आपल्याला प्रश्न आहे तो की मग या सृष्टीमध्ये आपल्या दृष्टीला पडणारे जे आज सजीव आहेत, जर तुम्ही इन द पास्ट इफ यू थिंक, तुम्ही जर विचार केलेत आणि एक प्रश्न आपण स्वतःला विचारला की ही सृष्टी निर्माण झाली कशी, कशा पद्धतीने या सृष्टीचा उगम झाला असेल, तर एक मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे की याला आपण इव्होल्युशनशी थेरीशी जोडणं गरजेचं आहे. कारण हा जीव जो आज आपण बघतो आहोत, आपल्या डोळ्यासमोर जे दिसणारे सजीव आहेत, हे आज निर्माण झालेले नाहीत. करोडो वर्षापूर्वी, बिलियन्स इयर्स ॲगो या सृष्टीमध्ये सजीवांची निर्मिती होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर हजारो लाखो वर्षाच्या कालखंडानंतर सजीवांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून, पिढ्यांमधून अनेक बदल होत गेले आणि त्यानंतर मग आपल्याला आजची ही प्रगतशील किंवा आजची ही आपल्याला एक जटिल संरचना असणारी सृष्टी आपल्यासमोर दिसते. म्हणजे सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे तो की सृष्टीचा उगम कुठे झाला असेल, तर या सृष्टीवर आजही आपण म्हणतो की पृथ्वीचा एकंदरीत पृथ्वीची रचना जर बघितली तर आपल्याला माहीत आहे की एकंदरीत पृथ्वीच्या रचनेमध्ये तुम्ही पृथ्वीचा गोल बघताना तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा भूभाग जो वेढलेला आहे हा अतिशय जास्त दिसतो. जवळपास 71% भाग पाणी आहे, उर्वरित जमिनीचा भूभाग आहे. मग एवढ्या मोठ्या या पृथ्वीवर सुद्धा 71% जर भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर पहिला हा जो सिद्धांत थेअरी ऑफ इव्होल्युशनचा सिद्धांत काय सांगतो लक्षात घ्या की या सृष्टीमध्ये पृथ्वीवर जी सृष्टी निर्माण झाली असेल तर या सृष्टीचा उगम सुद्धा समुद्रामध्ये झालेला आहे, ओशियन. सो फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज कॉल्ड ए प्रोटोप्लाझम, पेशी द्रव्य ज्याला म्हणतो आपण. म्हणजे पेशीही म्हणता येणार नाही, पण ज्या पेशी तयार होण्यासाठी जे पूरक द्रव्य पहिल्यांदा जर कुठे निर्माण झाले असतील, सूर्याची किरणे, पाण्यामध्ये असणारे काही जैविक घटक आणि इंटरनल प्रक्रिया, आंतरिक क्रिया यांच्यामधून सर्वप्रथम जर जो काही पेशी तयार होण्यासाठी आवश्यक असणारा जो घटक असेल पेशी द्रव्य, ती जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पहिल्यांदा जर कुठे निर्माण झाली असेल तर
समुद्रामध्ये झाले. मीन द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम, यू मस्ट रिमेंबर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रोटोप्लाझम लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा या सृष्टीमध्ये एक पेशीय जीव तयार होण्याच्या अगोदर त्याला पूरक असणारा जो प्रोटोप्लाझम आहे हा पहिल्यांदा समुद्रामध्ये तयार झाला नैसर्गिक प्रक्रियेद्वारे. त्यावेळेला असणारी भौगोलिक परिस्थिती आणि त्यामध्ये होणारे आंतरक्रिया यामधून सजीवांची निर्मिती होण्यासाठी जो एक महत्त्वाचा घटक आहे पेशीमधील किंवा पेशीद्रव्य आहे तो पहिल्यांदा समुद्रात तयार झाला. लक्षात घ्या या ठिकाणी. आणि त्यानंतर मग लक्षात घ्या व्हॉट आपण पर्टिक्युलरली स्टेप बाय स्टेप म्हणजे आपण इव्होल्युशन तर बघितलं आहे. मग त्या ठिकाणी हजारो वर्षानंतर या प्रोटोप्लाझमचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये रूपांतर झाले असावे, ज्यामध्ये अमिबा आपण वगैरे शिकतो, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे जे जीव आपण ज्यांना एक पेशीय जीव आपण संबोधतो. दे डू नॉट हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन स्ट्रक्चर. त्यांना एक पर्टिक्युलर त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप कुठलाही शरीर रचना त्यांची नसते. ओन्ली सिंगल सेल. आता सिंगल सेल म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्यासारखे अवयव हात, पाय, नाक, कान, डोळे, मग इंटरनलमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टम आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टम आहे, एक्सक्रेटरी सिस्टम आहे. हे अशा पद्धतीचे आपल्या शरीरांसारखी रचना या पेशींमध्ये नाही, आपल्याला हे माहीत आहे. एक पेशीय सिंपल जीव निर्माण झाला ज्याला आपण युनिसेल्युलर. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की युनिसेल्युलर शब्द लक्षात आला की युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचा किंवा अमिबा लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल अमिबासारखे एक पेशीय जीव सर्वप्रथम या सृष्टीमध्ये निर्माण झाले आणि त्यानंतर ग्रॅज्युअली व्हॉट हॅपन टप्प्याटप्प्याने या एकपेशीय सजीवांमध्ये सुद्धा बदल होत गेले आणि त्याच्यानंतर त्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मग जटिल सृष्टी निर्माण झाली. जे जीव खास करून मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय जीव होते. मग टप्प्याटप्प्याने एकपेशीय जीवापासून त्या ठिकाणी बहुपेशीय जीव निर्माण झाले आणि मग या बहुपेशीय जीवांमध्ये वेगवेगळे अवयव, वेगवेगळी संस्था किंवा ऑर्गनलीज ज्याला म्हणतो आपण हे सजीवांमध्ये डेव्हलप झाले आणि मग टप्प्याटप्प्याने प्रगत जीव निर्माण झाला. तर लक्षात घ्यायचं आहे म्हणजे प्रोटोप्लाझम फ्रॉम प्रोटोप्लाझम वी कॅन से आपण या प्रोटोप्लाझमपासून जर बघितलं युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. सो दिस जर्नी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम लक्षात घ्या. formation of new species due to the changes in a specific character of a several generation of living organism. या एक सिंपल पेशी द्रव्यापासून एक पेशीय पेशी त्यानंतर बहुपेशीय पेशी यापासून जो काही जीव निर्माण झाला असेल, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक सजीव हा पेशीने बनलेला आहे. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. हजारो करोडो पेशींनी आपण बनलेले आहोत. मिलियन्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन युअर बॉडी. बट पहिल्यांदा सुरुवातीला जे जीव निर्माण होते युनिसेल्युलर होते. तर पेशी हा सजीवांचा अतिशय मूलभूत घटक आहे आणि म्हणून या पेशींची रचना अशी टप्प्याटप्प्याने होत गेली आणि मग या सिंपल पेशीपासून कॉम्प्लेक्स जीव या सृष्टीमध्ये निर्माण झाले. आणि हा जो पिरियड आहे साधारणपणे ड्युरेशन ऑफ नियर अबाउट 300 crores इयर, याला जवळपास 300 कोटी वर्षाचा कालखंड लागलेला आहे असा हा सिद्धांत सांगतो. म्हणजे एकंदरीत आपण जर लक्षात घेतलं व्हॉट इज द थिअरी ऑफ इव्होल्युशन. सो इट इज व्हेरी सिम्पल. यू मस्ट नो दॅट ऑल दिस 3 पॉइंट वी हॅव लर्न हिअर. सो प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द एन्सेस्टर. एन्सेस्टर म्हणजे प्राचीन, ज्याला म्हणतो आपण आपले पूर्वज. म्हणजे आपल्या पूर्वजापासून एक प्रगतशील जीव वनस्पती आणि प्राण्यांमध्ये निर्माण होण्याची जी प्रोसेस आहे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, त्यांच्यात बदल होत गेलेले आहेत. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे तसेच नाहीत, तर काळानुरूप एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये सजीव पुढे जात असताना त्यांच्यात त्या त्या काळानुसार बदल होत गेलेले आहेत. त्या पर्यावरणाशी जुळवण्यासाठी त्यांच्या शरीर रचनेमध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जे काही चेंजेस आपल्याला सजीवांमध्ये झालेले दिसून येतात. तर हा जो बदल आहे हा बदल साधारणपणे कोट्यावधी वर्ष
या ठिकाणी या सृष्टीला लागलेल्या आहेत, सृष्टीमध्ये लागलेल्या आहेत, ज्यामधून आजचा हा प्रगत जीव आपल्याला आज जी अस्तित्वात असलेली सृष्टी आहे ही सृष्टी आपल्याला दिसते. सो दिस इज एंटायर जर्नी मीन्स फ्रॉम प्रोटोप्लाझम टू ए कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, आपण कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे तुमच्या सृष्टीमध्ये दृष्टीला पडणारे जे अनेक प्रगतिशील जीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, हे आजच्या पिढीमध्ये आजच्या सृष्टीमध्ये किंवा आज आपल्याला जे अस्तित्वात दिसतात, तर यांची जी रचना आहे, यांचा जो एक बदल आहे, यांच्यामधलं जे एकंदरीत चेंजेस आहेत, हे मिलियन्स ऑफ इयर ॲगो यांची रचना तयार झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्यात बदल होत गेले आणि आजचा हा प्रगतशील जीव आपल्याला दिसतो. तर याला संपूर्ण या एंटायर थेरीला म्हटलेलं आहे की थिअरी ऑफ इव्होल्युशन. मीन्स लक्षात घ्यायचं आहे की प्रोटोप्लाझमपासून कॉम्प्लेक्स एक जटिल जीव, प्रगतशील जीव निर्माण झाण्याची जी प्रोसेस आहे, या संपूर्ण प्रक्रियेला म्हटलेलं आहे थिअरी ऑफ इव्होल्युशन. मग याच्या पुढचा भाग जो आपण बघणार आहोत की ठीक आहे, मग अशा पद्धतीने सजीवांची निर्मिती जर झालेली आहे, तर मग याला पुरावे काय, कुठल्या पुराव्यांच्या आधारे आपण सांगू शकतो की हे सजीव अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. तर यासाठी शास्त्रज्ञाने वेगवेगळे एव्हिडन्सेससुद्धा सादर केलेले आहेत की ज्या आधारावर सजीव सृष्टीचा हा जो विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेला आहे, अशा पद्धतीने सृष्टी विकसित होत गेलेली आहे हजारो वर्षापासून, याला काही पुरावे शास्त्रज्ञांनी सादर केलेले आहेत. तर ते एव्हिडन्सेस आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया. तर सद्यस्थितीमध्ये तुम्हाला इव्होल्युशन आणि थिअरी ऑफ इव्होल्युशन हे लक्षात आलं असेल. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इव्होल्युशन कशा पद्धतीने आहे, तर इव्होल्युशनबद्दलची व्याख्या लक्षात ठेवा आणि व्हॉट इज द मेन कॉन्सेप्ट ऑफ थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशनचा कॉन्सेप्ट काय आहे हा समजणे महत्त्वाचं होतं. मला आशा आहे की आपल्याला हा भाग समजला असेल. तर पुढील भागात आपण पुन्हा भेटूया. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशनमधले एव्हिडन्सेस कोणते आहे याविषयी आपण पुढच्या पाठामध्ये चर्चा करू. तेव्हापर्यंत नमस्कार, धन्यवाद.